पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालानंतर सुरू झालेल्या राजकीय घडामोडींवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली। ममता बॅनर्जी या पराभूत झालेल्या नसून त्यांच्या विरोधात केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि प्रशासनाचा दबाव वापरण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख नेते ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी उभे असल्याचं राऊत यांनी सांगितलंय। उद्धव ठाकरे यांनी देखील दूरध्वनीद्वारे ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिल्याचं स्पष्ट केलंय। तसंच देशातील लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत। विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलंय। खरं आहे ते कालपर्यंत त्या इंडिया आघाडीसोबत नव्हत्या, पण आता इंडिया आघाडी त्यांच्यासोबत आहे। देशातल्या सर्व प्रमुख नेत्यांनी इंडिया आघाडीतल्या त्यांना फोन करून या लढाईमध्ये आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत ही भूमिका घेतलेली। राहुल गांधी असतील, उद्धव ठाकरे असतील, सर्वच प्रमुख नेते ममता बॅनर्जी यांचा जो पराभव झालेला आहे आणि त्या असं म्हणतात की हा पराभव झालेला नाही, या मताशी आम्ही सहमत आहोत। ज्या पद्धतीनं पश्चिम बंगालमध्ये मोदी आणि अमित शहा यांनी इस्रायल युद्धाप्रमाणे परिस्थिती निर्माण केली, सैन्य, दहशत, आर्थिक दहशतवाद, अफवा, संपूर्ण सरकार कलकत्त्यात बसलं केंद्राचं, मतदार याद्यांतून नावं वगळली लाखो, आणि अशा पद्धतीनं ममता बॅनर्जी यांचा पराभव यावेळेला करून दाखवायचाच या एका जिद्दीनं आणि किंवा ईर्षेनं, द्वेषानं ही निवडणूक लढवून ममता बॅनर्जी यांना सत्तेत येण्यापासून रोखलं। त्या जिंकलेल्याच आहे, ते खरं आहे। आता त्या असं म्हणतात मी रस्त्यावरती उतरून पुन्हा ममता बॅनर्जी काय आहे दाखवेन। ममता बॅनर्जी या काय आहेत देशाला माहिती आहे। त्यांनी असे सांगितले मी राजीनामा देणार नाही, कारण मी विजयी झालेले आहे। मी राजीनामा देणार नाही हा त्यांच्या आंदोलनाचाच एक भाग आहे। सरकारविरोधी, निवडणूक आयोगाविरोधी किंवा लोकशाही विरोधी ज्या कृत्यांची मालिका तिकडे झाली त्या विरोधामध्ये मी राजीनामा देणार नाही हा त्यांच्या आंदोलनाचा एक भाग समजून घेतला पाहिजे। हे त्यांचं एक आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाला आता काय दिशा मिळते पाहावं लागेल। उद्धव ठाकरेंचा फोन त्यांना आला असं त्या कालपत्रकात हो, त्यांची नाही उद्धव ठाकरे यांची भूमिका तीच आहे की आम्ही सगळे या लढाईत तुमच्यासोबत आहोत। मी मगाशी म्हणालो की आम्ही सगळे लढाईत तुमच्यासोबत आहोत आणि देशातल्या बहुतेक सर्व इंडिया आघाडीच्या नेत्यांनी त्यांना तशा प्रकारचा दूरध्वनी करून त्यांना पाठिंबा दिला। इंडिया आघाडीची विस्कटलेली ही सगळी घडी होती। तुम्ही सुद्धा काही दिवसांपूर्वी म्हणाला होतात की इंडिया आघाडीची बैठक झाली पाहिजे, हे उद्धव ठाकरे तुमचं म्हणणं तुम्ही मांडलं होतं। आता या सगळ्या पराभवानंतर इंडिया आघाडीत पुन्हा एक येते किंवा हा पराभव आता कारणीभूत ठरतो इंडिया आघाडीला एक येण्यासाठी किंवा तशा प्रकारची जर आम्हाला लढायचं असेल या हुकुमशाही विरुद्ध किंवा निवडणूक आयोगाच्या पक्षपाती धोरणाविरुद्ध किंवा ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग हा सत्ताधारी पक्षाचा गुलाम झाला आहे, त्याच्यामुळे विरोधी पक्षांना यापुढे निवडणूक लढवायच्या की नाही ती भूमिका घ्यावी लागेल, ठरवावं लागेल। आणि हे जर आम्हाला देशामध्ये चित्र उभं करायचं असेल तर आम्हाला विरोधी पक्षाला एकत्र यावं लागेल। इतकंच नव्हे, सत्ताधारी पक्षामध्ये सुद्धा असे काही लोक आहेत की त्यांनाही लोकशाहीचं हे पतन पटत नाही आहे। त्यांनासुद्धा आम्हाला आवाहन करावं लागेल की देश संकटात आहे। माझा प्रश्न पूर्ण होऊ द्या, उत्तर पूर्ण होऊ द्या। जसं इंदिरा गांधींची आणीबाणी काही लोकांना मान्य नव्हती आणि त्या विरोधामध्ये जगजीवनराम असतील, हेमावतीनंदन बहुगुणा असतील, असे अनेक प्रमुख लोक त्यावेळेला जनता पक्षाच्या प्रवाहात सामील झाले आणि हुकुमशाही विरुद्ध लढले। असे काही लोक आजही सत्ताधारी पक्षामध्ये आहेत की त्यांना असं वाटतं की ज्या पद्धतीने देश पुढे निघालेला आहे हे योग्य नाही। अशा लोकांना सुद्धा इंडिया आघाडीतर्फे आवाहन केलं जाईल। आता या पराभवानंतर एकी राहील असं वाटतं का
इंडिया हे नाव दिलेले नितीश कुमार तुमच्या सोबत नाहीत. नाही बघा, पुढे काय होईल? नाही असं आहे की नितीश कुमार हे पहिल्यापासूनच भरकटलेले होते. नितीश कुमार कधीच कुठे स्थिर नव्हते. नितीश कुमार यांचं मानसिक संतुलन किती बिघडलेलं आहे हे आपण पाहत असता. त्याच्यामुळे नितीश कुमार जाणार हे ममता बॅनर्जी पहिल्याच बैठकीत सांगत होते. हे पण तुम्हाला मी सांगतो. जी पाटण्यामध्ये पहिली बैठक झाली, पहिली बैठक पाटण्यात झाली, तेव्हा इंडिया आघाडीचा समन्वयक म्हणजे कन्व्हेनर नेमावा आणि तो नितीश कुमारना नेमावा असा काही लोकांचा प्रस्ताव होता. पण तेव्हाही ममता बॅनर्जी म्हणाल्या ये नहीं रहेगा, ये जाने वाले है, उनका डील हो गया है, आणि ते गेले. पण ममता बॅनर्जी सुद्धा तुमच्यापासून दूर गेल्या, इंडिया आघाडीपासून दूर गेल्या. विधानसभा लोकसभेला सुद्धा त्यांनी स्वबळाचा नारा दिला राहुल गांधींच्या हो, विरोधात. पण त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर हात मिळवणी केली नाही ना. पण ते चुकलं का ममता बॅनर्जी? नाही, आता त्यांनी इंडिया आघाडी आठवते. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं की मी कालही म्हणालो की शेवटी मोठा नेता राज्यातला असतो, त्यांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. काँग्रेस पक्षसुद्धा कधी काळी पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर होता. त्यांचे मुख्यमंत्री त्या भागात झालेले आहेत, पश्चिम बंगालला झालेले आहेत. प्रणव मुखर्जी हे पश्चिम बंगालचे जे देशाचे राष्ट्रपती झाले. त्याच्यामुळे काँग्रेसला सुद्धा जर सांभाळून घेता आलं असतं तर चित्र वेगळं दिसलं असतं. पण आता इंडिया आघाडी एकत्र यावी यासाठी मोठे नेते आव्हान करणार आहेत, काही स्ट्रॅटेजी केलेलं आहे. सगळ्यांना आवाहन केलेलं आहे आणि सगळे एकमेकांच्या संपर्कात आहे. शरद पवारांची भूमिका अजून समोर नाही आलेली इंडिया आरोप आघाडीबाबत. केलेला आहे. तमिळनाडूमध्ये डीएमकेने काँग्रेसवर आरोप केलेला आहे की तिथे निवडणुकीत काँग्रेसचा पाठिंबा मिळाला नाही, काँग्रेसने टीव्हीकेला मदत केली आणि कुठेतरी विश्वासघात झाला. हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, ते बोलतील. कारण शेवटी द्रमुक आणि काँग्रेस हे अनेक वर्ष एकमेकांचे मित्र आहेत. इंडिया आघाडीतले ते महत्त्वाचे घटक आहेत. प्रत्येक ठिकाणी असे आरोप केले जातात निकाल लागल्यानंतर. पण तामिळनाडूमध्ये एक वेगळीच लाट आली, तिसरा पर्याय लोकांनी स्वीकारला, हे मान्य केलं पाहिजे. लाडकी बहीण योजना पुन्हा आता वादात सापडली. 65 लाख अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे घ्यायची तयारी राज्य सरकारची आहे. सगळ्यांकडून महिन्याचे पैसे सुद्धा आले. 2 महिन्यांचे जर कोणी बनावट कागदपत्र भ्रष्ट मार्गाने सरकारच्या तिजोरीमध्ये हात घातला असेल आणि त्यांच्या खिशात किंवा त्यांच्या पर्समध्ये पैसे गेले असतील तर तो गुन्हा आहे. आणि सरकारला जर कळत असेल की सरकारी तिजोरीची लूट होते त्याची चौकशी व्हायला पाहिजे. रावसाहेब, सरकार म्हणतात की मराठी सक्ती होत आहे. मराठी सक्ती असतानाच आता शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदीची परीक्षा द्यावी लागते. 28 जूनला हिंदी परीक्षा होते. मग अधिकाऱ्यांना हिंदी भाषा सक्तीचे केलेली आहे, त्याची हिंदी परीक्षा देखील होणार आहे अधिकाऱ्यांना. हिंदीला आम्ही कधी विरोध केला नाही. मराठी ही पहिल्या क्रमांकाची भाषा आहे. हिंदी असेल, इंग्रजी असेल, या ऐच्छिक भाषा आहेत. आणि राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी इंग्रजी आणि हिंदीची आवश्यकता आहे. ममता बनर्जी ने बोला है कि मैं राजभवन नहीं जाऊंगी और इस्तीफा नहीं दूंगी. नहीं हो गया, आप पूछिए. हाँ, सर ममता बनर्जी ने कहा है कि मैं इस्तीफा नहीं दूंगी, विरोध कर रही हैं जिस तरह से पश्चिम बंगाल में. देखो, ममता बनर्जी ने कल जो प्रेस कॉन्फ्रेंस ली है, मैंने उनका वो शब्द और शब्द को मैंने वो सुन लिया है और समझ लिया है. ममता बनर्जी ने पहली बात ये कही कि चुनाव आयोग विलन है और ये विलन ने चुनाव जीता है. दूसरी बात है, जिस प्रकार से हर पोलिंग बूथ पर या मतगणना केंद्र पर जो दादागिरी चल रही थी वो बहुत ही घिनौनी हरकत थी. उनका कहना है कि 100 विधानसभा की सीट पर लूट हो गई, ये सच है. लाखों लोगों के नाम डिलीट कर दिए, ये भी सच है. ये सभी बातें जो ममता जी ने कहा है वो सच है. ममता दीदी कहती है कि मैं इस्तीफा नहीं दूंगी. ठीक है, क्योंकि मेरा नैतिक विजय हुआ है, मैं जीत गई हूँ. ममता दीदी हमेशा, चाहे मुख्यमंत्री हो, सत्ता में हो या अपोजिशन में हो, वो एक आंदोलक रही है. हमेशा आंदोलन करती आई. मुख्यमंत्री होते हुए भी बहुत बार सड़क पर ईडी के खिलाफ, केंद्र सरकार के खिलाफ आंदोलन किया है ममता दीदी ने. वो देखना चाहिए हम लोगों को. अगर ममता दीदी ने कहा है कि मैं मुख्यमंत्री पद का इस्तीफा नहीं दूंगी क्योंकि मैं हारी नहीं हूँ,
तो मैं मानता हूँ ये ममता दीदी का आंदोलन का एक भाग है, एक आंदोलन है, एक निषेध है सरकार की रवैये का, यह आंदोलन है और यह आंदोलन होना चाहिए। सर, उद्धव जी की एकला बात चलो नारा लगाया था इंडिया बात ने, हुई ममता एकला बनर्जी चलो ममता बनर्जी ने लगाया था। हाँ, क्या आप आपकी बात पूरी होगी? की बात हुई ममता बनर्जी से। जी हाँ, उद्धव ठाकरे जी ने उनके साथ बात की है, राहुल गांधी जी ने भी की है, मैंने देखा, और भी इंडिया ब्लॉक के बहुत से नेता है। हमको अब संघर्ष अधिक तीव्र करना पड़ेगा, अधिक जोरदार करना पड़ेगा और हम करने को तैयार हैं। डीएमके कह रही है कि टीवीके को सपोर्ट किया है कांग्रेस ने। देखिए, जब एक आंधी आती है किसी तीसरी पार्टी की, तो इस प्रकार की बातें, जो ओरिजिनल वोटर होता है वो यहाँ वहाँ सरक जाता है, हिलता है। प्रमुख तमिलनाडु में यही हुआ है। ममता बनर्जी कह रही है कि मेरे साथ इंडिया अलायंस है और पूरा। देखिए, ममता जी के साथ इंडिया अलायंस हमेशा है और हमेशा रहेगा। राहुल जी ने भी कहा है, कल मैंने पढ़ा, अभी सुना है कि अगर किसी को आनंद हो रहा है कि ममता दीदी हार गई, तो ये आनंद मत व्यक्त करो, ये देश की हार है।